गणेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत। सांगोडे गावातील समाजसेवक त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय। संदेश सरांना उत्कृष्ट पंचगिरी राहिली त्यांची देखील खूप सारी मेहनत त्यांनी घेतली। सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना देखील पाहतो। माईची उबदार शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आपले डीजे मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आमचा आवाज पोहोचवला, मंत्रमुग्ध केलं सर्वांना, असे आमचे डीजे NS ऑडिओचे सर्व नितीनजी मोगरे यांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय। डीजे NS ऑडिओ यांचा शुभ सन्मान। त्यानंतर खऱ्या अर्थाद्वारे आपण ही स्पर्धा थेट यूट्यूबवर पाहिलीत। साफसूत्र प्रक्षेपण श्री इव्हेंट लाईव्हचे फाउंडर प्रोपायटर खऱ्या अर्थाने चेतनजी मडवी यांचा शुभ सन्मान आपण घेतो या व्यासपीठावर। मी चेतनला विनंती करतो आपण या। चला चेतन आपण यायचंय तर विनंती करतोय अरविंद पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते चेतन मडवी क्लॅरिटी क्वालिटी अशी संकल्पना ज्यांनी संपूर्ण स्पर्धा दाखवली आणि श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। जबरदस्त काम आणि त्यांचा छोटा चिमुकला खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करेन मी। आणि त्याचे संवेद अजून एक कॅमेरामॅन मानस आपण देखील या। थँक्यू डीजे। तर पहा मित्रांनो, वय फार कमी आहे, 10 वर्षाचा मुलगा ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला दाखवत होता, हे आपल्याला माहित आहे का? तर नक्कीच त्याचं यथोचित वेगळं शुभ सन्मान। वय वर्ष 10, 7वी इयत्तेमध्ये मित्रांनो जो शिकतोय, मानसची जर लाईव्ह टेलिकास्ट आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या। पडद्याआडचा कलाकार ज्याला म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये एजला लिमिट नाही, तर हे नक्कीच आपल्याला सांगून जातं। त्यानंतर तर जगन्नाथ पाटील आपण कुठे असाल तर आपण यायचंय। तर हे क्रीडांगण खूप छान आहे, परंतु या क्रीडांगणाला 4 चांद लावण्याचं काम, नटवण्याचं सजवण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं, सन्माननीय आदरणीय प्रसिद्ध उद्योजक मंडप डेकोरेटर्स नांदकर गावचे जालिंदर दादा कोणकर साहेब आपण या। आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय। जालिंदरजी कोणकर साहेब आपण कुठे असाल तर आपण लगेच यायचंय। आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय। जालिंदर कोणकर साहेब आपण आहेत का उपस्थित? यायचं लगेच। तर तदनंतर तर नक्की त्यांचे प्रतिनिधी इथे आहेत रितेश पाटील, त्यांना आपण सन्मानित करतोय स्पर्धेच्या वतीनं। मंडप डेकोरेटर्स कृष्णा सुतार साहेबांच्या शुभ हस्ते माईशी उपदार शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपण मंडप डेकोरेटर्स यांना सन्मानित करतोय। जालिंदर कोणकर इथे उपस्थित नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीत आपण रितेशला सन्मानित करतोय। त्यानंतर ज्या व्यक्तिमत्वाचा आपण येत्या 2 दिवसामध्ये आवाज ऐकला, या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावण्याचं ज्यांनी काम केलं, या 2 दिवसामध्ये मंत्रमुग्ध केलं। आणि एक किस्सा नक्कीच मी सांगेन या स्पर्धेच्या औचित्य साधून की एक मोठी स्पर्धा त्यांच्या घराजवळच होती आणि अनेक कॉल्स त्यांना आले, अनेक ऑफर्स त्यांना आले या स्पर्धेसाठी,
परंतु शब्द दिला होता 1 महिन्यापूर्वी त्यांनी की ओमी मी तुझी स्पर्धा करेल आणि 2 दिवसांचं आश्वासन ज्यांनी दिलं आणि ते 2 दिवस न चुकता वेळेवर हजर राहिले आपल्या विनंतीला मान देऊन असे आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून मी समोरचे नेहमीच शिकत असतो कुठली वाटचाल असो ते नक्कीच मला सहकार्य करत असतात रोशनजी संते सरांचा आपण शुभ सन्मान करूया मी अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रोशनजी संते सरांना नक्कीच सन्मानित करायचं आहे समालोचन जर आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही चा आवाज आपण ऐकला एक स्टार कॉमेंटेटर अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ टिटवाला व्हॉइस ऑफ सांगोडे ओमी सुतार यांचे इथे आपण सन्मान करूया मिनेश पाटील यांना विनंती असेल आणि विनायक पाटील साहेबांना विनंती आहे ओमी सुतार यांचे इथे आपण सन्मान करूया टाळ्या होऊन जाऊ द्या ओमी सुतार यांच्यासाठी अतिशय टॅलेंटेड समालोचक आहेत ओमी सुतार कुमार पाटील आणि संदीप पाटील आणि मुरलीधर पाटील साहेबांचे इथे सन्मान करूया तीन मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया कुमार पाटील विनंती असेल आपण यापुढे आपला सन्मान केला जाईल तर नक्कीच दरम्यान इथे एक शुभ सन्मान घेतला जातोय तिन्ही मान्यवर कुमार पाटील मुरलीधर पाटील आणि संदीप पाटील हे तिन्ही व्यक्तिमत्व ज्यांचा पडद्यामाग नक्कीच मोठं सहकार्य असतं जेवणाची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून झाली या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि त्यांचा देखील शुभ सन्मान तर सन्मान्य आदरणीय अटाली गावचे प्रसिद्ध उद्योजक रुपेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय मी मिनिश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा अटाली गावचे प्रसिद्ध उद्योजक या गावचे जावई रुपेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय थँक्यू टीचे त्यानंतर तर नक्कीच मोहनजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय त्यांनी देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे मी विनंती करतोय निश्चितच मोरेश्वर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे मोहनजी भोईर साहेब भोईर फार्म हाऊसचे सर्व विशेष सहकार्य त्यांचं लाभलं आपल्याला आणि आर्थिक मदत या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं आपल्याला लाभली आहे त्यांचा शुभ सन्मान रायगावचे त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे आणखी एक विशेष सन्मान आपण घेतो ॲडव्होकेट राजेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय मी विनंती करतो हरेश्वर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे
नक्कीच मी विनंती करेन कृष्णा सुतार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आरेश्वर पाटील साहेबांचा देखील सन्मान कंप्लीट करायचा आहे. तर या स्पर्धेच्या वतीने नक्की सन्मानित केलं जात आहे हरेश्वर पाटील, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभल्या आहेत. हरेश्वर पाटील साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर राजू तट्टे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतो हरेश्वर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा. रायगावचे माजी सरपंच राजूजी तट्टे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातो. त्यानंतर अरविंद पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आपल्याला झाली आहे आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. तर मी विनंती करतो प्रथमेशला की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा अरविंद पाटील साहेबांना. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि मायेची उपदार शाल. तदनंतर आणखी 2 मान्यवर आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. सन्माननीय आदरणीय प्रेम पाटील साहेब आणि मिनिश पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय. मी विनंती करतोय मोहन सुतार साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. मोहन सुतार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा. चला प्रेम पाटील, आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर या आपण. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटर, मॅम द सिरीज आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी लाभलेल्या आहेत, सन्माननीय आदरणीय किशोरजी सुतार साहेब यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. यायचं आहे किशोर सुतार साहेब, आपण कुठे असाल तर त्वरितच या, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. त्यानंतर रवींद्र नामदेव पाटील साहेब त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. मी विनंती करतोय साहेबांना आपण या, आपला सरचे स्वागत आहे. तदनंतर एक विशेष सन्मान ज्यांच्या नावाने इथे एक संघ खेळ होता, भाबाळे संघ, रोहितजी पोपे आणि बाबू खाडे साहेब, आपण दोघांनी आपला देखील एक शुभ सन्मान यथोचित शुभ सन्मान घेतला जातोय. विनंती करतो पाहुण्यांना यायचं आपण, आपला शुभ सन्मान घेतला जातोय. रोहित इंटरप्राइजेस जय बजरंग भाबाले संघ या 2 व्यक्तिमत्वांच्या नावाने खेळत होता. रोहितजी पोपे साहेब मुरबाडचे उद्योजक आहेत, बाबूजी काडे यांचा दोघांचाही शुभ सन्मान आम्ही घेतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. तर असं नसतं व्हायचं आहे, प्लीज विनंती असेल बाबू खाडे आणि रोहित पोपे साहेबांना. तर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि सन्मानापूर्वी एक अभिमानास्पद गोष्ट देखील आपण इथे जाहीर करणार आहोत. तर 26 तारखेला एक खुली ब्रास बँड स्पर्धा झाली तिसगाव येथे आणि त्या तिसगाव स्पर्धेमध्ये स्वराज्य ब्रास बँड पथक यांनी देखील सहभाग नोंदवला होता. उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांनी पटकावला, परंतु कुठेतरी त्या एक संपूर्ण कलाकारामध्ये पंचांनी सांगितलं की एक कलाकार त्यांना आवडला का ज्याने उत्कृष्ट रिदम वाजवली, वादन केलं आणि बेस्ट रिदम ऑफ द त्या स्पर्धेतील पारितोषिक ज्याने पटकावलं तो स्वप्नील केशव, त्याला देखील आपण सन्मानित करणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण
बॉल बॉक्स दाबलेले आहेत. मी भावेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करताय. तर अभिमानाची गोष्ट आहे सांगोडेकरांसाठी. सांगोडेकर फक्त क्रिकेट क्षेत्रामध्ये नाही, भजन क्षेत्रामध्ये नाही, तर विविध क्षेत्रामध्ये नाव लौकिक करतो. एकदा जोरदार टाळ्या स्वप्नील केशव यांच्यासाठी. SK फॅशनचे सर्वे सर्वा स्वप्नील केशव यांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला बायसायकल स्पोर्ट्स सायकल लाभली त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय संदीप पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. थँक्यू. त्यानंतर ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलं, स्वर्गीय सनुबाई बालराम सुतार यांच्या स्मरणार्थ आपल्याला कूलर पाहायला मिळते बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी. तर माही मोहन सुतार यांच्या माध्यमातून ते आपल्याला कूलर्स अवेलेबल झाले, तर तिचा देखील आपण एक शुभ सन्मान घेतोय. मी विनंती करतोय गणेश पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तिला देखील आपण सन्मानित करा. पुष्पगुच्छ माहिती उपदार शाल आणि ट्रॉफी देऊन यायचं आपण आपल्या शुभ हस्ते तिला देखील आपण सन्मानित करू. त्यानंतर गणेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी मुरलीधर पाटील यांना विनंती करतोय आपण या गणेश पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घ्यायचा आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्या नाश्त्याची व्यवस्था झाली, दररोज नाश्त्याची व्यवस्था, ते आपले आदेश सत्यवान पाटील त्यांचा देखील शुभ सन्मान इथे घेतला जातोय. आदेश या. मी कुमार पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा. कुमार पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्याचसोबत नक्कीच एक शुभ सन्मान कंप्लीट होत आहे. अजून एक विशेष शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. अभिमन्यू पांडुरंग पाटील यांचा एक शुभ सन्मान आपण घेतो. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अभिमन्यू पांडुरंग पाटील यांचा देखील शुभ सन्मान घ्यायचा आहे. योगेश पाटील यांना विनंती असतील, हरेश्वर पाटील असतील, भाविक असेल, छोटू पाटील असेल, मोहन सुतार. जा योगेश पाटील आपल्या शुभ हस्ते नक्कीच शुभ सन्मानित करा अभिमन्यू पाटील साहेबांना. तर त्यानंतर थँक्यू डीजे महेंद्र शंकर मुकादम साहेब प्रसिद्ध उद्योजक काल्हेर भिवंडी ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपला देखील यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. तर ते नसतील तर मी सांगवाडी गावातील बबन पाटील यांना विनंती करतो आपण या त्यांचा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचंय. आणि किरण पाटील आपण या किरण पाटील त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी छोटू पाटील आहेत त्यांच्या शुभ हस्ते ते सन्मान चिन्ह स्वीकारलं जात आहे. माहिती उपदार शाल देखील दिली जाते. हरेश्वर पाटील साहेबांना विनंती आहे आपण सन्मानित करा. यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. मी विनंती करतो अखिलेश श्रीराम पाटील साहेबांना आपण या आदर्श आहेत आदर्शला आपण सन्मानित करूया. माहिती उपदार शाल मी विनंती करतो ओम पाटील या आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
तदनंतर कृष्णा सुतार साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. मी विनंती करतोय नक्कीच मान्यवरांना, हरीश्वर दादा पाटील साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते कृष्णा ज्ञानदेव सुतार साहेब यांना देखील सन्मानित केलं जात आहे. मायेची मातीची माणसं आहेत आणि मायेच्या मातीच्या माणसांचा देखील शुभ सन्मान घेणं खूप गरजेचं आहे आणि शुभ सन्मान घेतला जातोय. विनायक पाटील साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल नक्कीच भाविक पाटील आपल्या शुभ हस्ते विनायक पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. सूरज पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. तर एक विशेष सन्मान नक्कीच ज्याने आम्हाला समालोचनामध्ये साथ दिली. 2 दिवस ज्याचं अप्रतिम समालोचन राहिलं. यंग टॅलेंटेड समालोचक आहे रोशन पाटील, सांगोडे गावातील समालोचक, त्यांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. मी रोशनला विनंती करतो आपण या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. यायचं रोशन, लगेच शुभ सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आणखी एक विशेष सन्मान आपण घेतोय. मी विनंती करेन नक्कीच हरीश्वर दादा पाटील साहेबांना की एक पटेल साहेब इथे उपस्थित आहेत. समीरजी पटेल साहेब वासुंद्री गावचे प्रसिद्ध उद्योजक, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. दर्यादिल माणूस आहे खऱ्या अर्थाने आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या शुभ सन्मान घेतला जातोय. कचरू सुतार साहेबांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. गोविंद कचरू सुतार, जितीन कचरू सुतार साहेब, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय स्पर्धेच्या वतीनं. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. मी विनंती करतोय गोविंद कचरू सुतार साहेब, जितीन कचरू सुतार साहेब, त्यांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. त्यानंतर नशीब कोणकर याचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय. त्यांनी देखील समालोचन केलं होतं. नशीब कोणकर साहेबांना मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. यायचे नशीब. नशीब कोणकर साहेबांना पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू नशीब, खूप चांगला आवाज तुने देखील पोहोचवला आणि आपला देखील शुभ सन्मान होतोय. बालरामजी पावशे साहेब, आपण कुठे असाल आपण देखील यायचंय. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. बालरामजी पावशे साहेब, त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. शरदजी गायकर साहेब, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शूज लाभलेत, सुनील दत्तात्रय पाटील साहेब, आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय या स्पर्धेच्या वतीनं. सुनील दत्तात्रय पाटील, या आपण आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय. यायचंय सुनील, जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सुनील आणि शांत स्वभावाचं, प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व. शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. आपली उपस्थिती खूप प्रार्थनीय होती. मुलाचं सहकार्य यांचं लाभलंय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय. तर सर्व शुभ सन्मान झालेले आहेत. जर नजर चुकीने कोणाचा शुभ सन्मान राहिला असेल तर मी देखील क्षमस्व आहे, संपूर्ण आपली आयोजन कमिटी क्षमस्व आहे. जर राहिला असेल कोणाचा आणि उपस्थित असतील तर त्यांनी या, आपलं सरचे स्वागत देखील असेल. तर पुढील वाटचालीकडे आता आपण वळतोय, मार्गक्रमण करतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण आता वळणार आहोत आणि
या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी प्रवेश नोंदवला. तब्बल 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि 32 संघांनी खूप चांगला खेळ केला. 40 संघ होते, 40, कारण 5 दिवस होते, 4 दिवसांची आपल्याला सवय लागून गेली आहे आणि 40 संघांनी खूप चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्या सर्व संघांचा एकदा धन्यवाद व्यक्त करेन, आभार व्यक्त करेन. तर यापुढील नक्कीच प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करतोय. तर उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी, तर लक्षात घ्या सर्वांनी थोडंसं जवळ या. सर्व टीम, दापोरे टीम असेल, भावाले असेल, राया असेल, आट्टाली असेल, सर्व टीम्स जवळ आहे. बानकोटे टीम देखील असेल, बोनकोडे टीम आपण देखील या समोर. आटाली, बोनकोडे, राये, दापोडे आणि भावाले सर्व टीम थोडंसं जवळ आहे अजून. त्याशिवाय आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार नाही. आणि साहेबांना विनंती असेल या आपण वरती यायचं आहे प्लीज. तर बक्षीस वितरण सोहळ्याला आता सुरुवात होतीये. बेस्ट बॉलर आणि खऱ्या अर्थाने बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपल्याला लाभली किशोर सुतार साहेबांच्या माध्यमातून. आय थिंक किशोर गोटीराम सुतार साहेब, आपण कुठे असाल तर या, आपले देखील सरचे स्वागत आहे. बेस्ट बॉलर गेस करा कोण असेल. सात विकेट्स घेतल्यात त्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर नक्कीच या रेस मध्ये भरपूर खेळाडू होते. अप्पू कुंगले होता, सूरज देखील होता, भरपूर खेळाडू होते. विघ्नेश पाटील देखील होता, आशू देखील होता तिथे. तर बेस्ट बॉलर स्पर्धेमध्ये 7 विकेट्स घेतल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याने केली संघ आहे आटाली, आटाली नाही, संघ आहे दापोडे आणि नाव आहे मीत तरलाय 7 विकेट सहित बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. तर ॲडव्होकेट राजेश पाटील साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील ही ट्रॉफी नक्कीच द्यायची आहे. तर बेस्ट बॉलर साठी कूलर आपल्याला लाभली आहे स्वर्गीय. तर गोलंदाजाचं वय वर्ष फक्त 14 आहे आणि 7 विकेट घेतल्यात. 20 असलं तर 10 विकेट येतील. जबरदस्त कामगिरी. तर कूलर लाभली आपल्याला स्वर्गीय सनुबाई बाळराम सुतार यांच्या स्मरणार्थ माही मोहन सुतार यांच्या वतीनं, आणि ट्रॉफी लाभली आहे किशोर गोटीराम सुतार यांच्या वतीनं. तर खूप खूप धन्यवाद मित्रा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी जिंकल्यानंतर आता तुला कसं वाटतंय? त्याचा चेंडू बोलत असतं, त्याची वेगवान गती बोलत असते, परंतु तो बोलत नसतो. तर आता पहिल्यांदा आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. तर आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी आपण वितरित करतोय. बेस्ट फिल्डर आपण पहिला देऊयात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5 संघ होते आणि 5व्या संघामधील खऱ्या अर्थाने ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, चांगली कीपिंग केली या स्पर्धेमध्ये, वय वर्ष खूप मोठं आहे, 53 वर्षाचे, रॉफ राया संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक तेज आणि तरार रॉफ कुंगले ठरलेत 53व्या वयामध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. पहा मित्रांनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, टाळ्या थांबल्याने पाहिजे मित्रांनो. वय वर्ष 53 आणि 53व्या वयामध्ये त्यांनी बेस्ट फिल्डर अवॉर्ड जिंकलाय. अभिमानास्पद गोष्ट.
तर नक्कीच ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. माय शुभदर्शन शूज देखील आहेत, आपण शूज त्यांना देऊयात. नक्कीच नंतर देऊयात शूज. तर बेस्ट फिल्डर बोलत नाही ते, त्यांनी मनोगत व्यक्त केलं होतं जेव्हा टॉसला आले होते ते. तर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील रेसमध्ये भरपूर फलंदाज होते. या रेसमध्ये जर विचार केला तर अप्पू होता, कामरान देखील होता, माईस देखील होता, सूरज केने देखील होता आणि विनीत दलवी देखील होता. तर या सर्वांना बाजूला सारून ज्याने बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि त्याच्या बॅटमधनं धाबा आल्या 82, संघ आहे अटाली आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अभिषेक ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. तर मोहन भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कूलर द्या. कूलर नक्कीच आपल्याला स्वर्गीय सनुबाई बालाराम सुतार यांच्या शुभ हस्ते लाभलेली आहे. नक्कीच माही मोहन सुतार यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि कूलर आणि ट्रॉफी लाभले किशोर गोटराम सुतार यांच्या माध्यमातून. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या. 82 धावा बनवल्या, गोलंदाजांची दशा लावली आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक पटकावलं. ऑल द बेस्ट पुढच्या टुर्नामेंटसाठी अभिषेक तुला. आता आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच पुरस्कृत करणार आहोत. तर 5वं पारितोषिक ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर खेळ दाखवला परंतु कुठेतरी शक्ती कमी पडली त्यांची आणि 5वा क्रमांक पटकावलाय भूमी 11 बोनकोडे संघ राहिलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. तर मी विनंती करेन रोशन संते सर, मिनिश पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते. पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय. तर या दोघांना नक्कीच आपण विनंती करतोय. तर संदीप पाटील साहेबांना मी विनंती करतोय आणि संपूर्ण आयोजकांना विनंती करतोय हरेश्वर दादा पाटील यांच्या माध्यमातून ते आपल्या ट्रॉफीत लाभले आहेत. तर मी मोरेश्वर पाटील साहेबांना देखील विनंती करेन. 5वे क्रमांक खूप खूप अभिनंदन भूमी 11 बोनकोडे टीम, खूप खूप अभिनंदन जगन्नाना पाटील. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच जिंकलीत. खूप खूप धन्यवाद. तर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय गणेश पाटील साहेबांना आणि रुपेश पाटील साहेबांना. आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पहिल्यांदा उचलायची आहे. थोडंसं पुढे आहे कारण कॅमेरामध्ये देखील क्लिअरली आपल्याला व्हिजन पाहिजे, दिसलं पाहिजे. थोडंसं पुढे जा अजून. तर पहिल्या दिवसामध्ये ज्या संघाने जबरदस्त खेळ केला, सेमीफायनल मध्ये नक्कीच त्यांना पराभूत केला आरसीसी राया संघाने आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या कल्याण विभागातील एक नामवंत संघ आणि ज्याच्या नावावर चतुर्थ क्रमांक राहिलाय जय बोरसेदेव क्रिकेट क्लब अटाली संघाने पटकावलाय चतुर्थ क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या अटाली संघासाठी. अट्टाली कोलीवाडा संघ नक्कीच उपस्थित राहिलाय, खूप खूप धन्यवाद त्यांचं. आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीज देखील त्यांच्या नावावर राहते. जय बोरसेदेव क्रिकेट क्लब अट्टाली कोलीवाडा यांनी पटकावला चतुर्थ क्रमांक.
तर मी ॲडव्होकेट राजेश पाटील साहेबांना विनंती करेन आणि रायगावचे जे उद्योजक आहेत त्यांना विनंती करेन आणि मोहन भोईर साहेबांना देखील विनंती करेन आपण तिघांनी या ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी, कारण तृतीय क्रमांकासाठी 3 पाहुणे तरी पाहिजे आपल्याला, कारण ट्रॉफी देखील वजन आहे आणि या तिन्ही मान्यवरांना आपण विनंती करतोय आपल्या हातामध्ये पहिल्यांदा ही ट्रॉफी घ्यायची आहे. तर तृतीय क्रमांक पटकावलाय भिवंडी भागातील एक नामवंत संघ, ज्या संघाचा राहिला या स्पर्धेमध्ये बोलबाला, यजमान संघाला पराजित केलं त्याने क्वार्टर फायनल राऊंड मध्ये आणि विजयाचा डंका वाजवला. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांचा झाला आणि वीर तानाजी दापोडे संघ राहिला आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज नक्कीच ऐकायला यायला पाहिजे. टाळ्या का वाजत नाही राय संघ, आपण शांत का आहात? खूप खूप धन्यवाद. चांगल्या आपल्या तानाजी मालुसरे यांच्या नावाचा संघ आहे वीर तानाजी दापोडे संघ, तृतीय क्रमांक पटकावला. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला आणि ऑल द बेस्ट येईल या स्पर्धेच्या वतीनं. आपण पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा, शिस्तबद्ध खेळ करावा अशी नक्कीच अपेक्षा करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. तर नक्कीच मी विनंती करेन विनायक पाटील साहेब, कृष्णाजी सुतार साहेब आणि अभिमन्यू पाटील साहेब आणि अरविंद पाटील साहेब आपण देखील या, कारण जसजसं पारितोषिक पुढे जात राहील तर तशी मान्यवर देखील जास्त पाहिजे आपल्याला, कारण मोठ्यात मोठं पारितोषिक मोठ्या मान्यवरांनी दिलं पाहिजे, संख्या देखील जास्त पाहिजे. तर रनरअप खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आजचा दिवस गाजवला, धुमाकूल घातला भिवंडी भागातील एक नामवंत संघ रोहितजी पोपे बाबूजी खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ रोहित इंटरप्राइजेस जय बजरंग भाबाले संघ राहिला आहे. रनरअप द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आहे. खूप खूप अभिनंदन भावाले टीम. या आपण आणि व्यासपीठावर येऊन द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील उचलायची. तर नाण्याच्या 2 बाजू असतात, एक बाजू पडणार, एक बाजू उचलून धरली जाईल आणि चांगला खेळ झाला. शेवटच्या क्षणाला कुठेतरी चुका घडल्या आणि कुठेतरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत, रनरअप राहिले त्या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांचा आवाज येत नाहीये. थँक्यू सो मच. आता आपण मालिकावर विराची ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज पहा. स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी लाभली आहे. खऱ्या अर्थानं आपल्या गावातील उद्योजक ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स सायकल लाभली आहे आणि ट्रॉफी लाभली आहे आपल्याला सन्माननीय आदरणीय किशोर गुटराम सुतार रिक्षा संघटना अध्यक्ष सांगोडे यांच्या वतीनं आपल्याला ही मालिका विराची भव्य आणि दिव्य ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल ज्ञानेश्वर बलराम पाटील डीबी यांच्या माध्यमातून लाभली आहे. तर मी पहिल्यांदा डीबी यांना विनंती करेन आपण यायचं आहे. मालिका विराची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते दिली जाणार आहे. हे मोठं पारितोषिक आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील आणि ट्रॉफी देखील आपल्या हातामध्ये मी देतोय. चांगली वजनदार ट्रॉफी आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज म्हटल्यानंतर आम्हाला समोरच्यांना देखील थोडासा टेन्शन येतो, कारण काय हे पारितोषिक तितकं वाटकं तितकं सोपं नाही, मोठं पारितोषिक आहे आणि खऱ्या अर्थाने
या पारितोषिकासाठी सर्व खेळाडू संघर्ष करत असतात मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण हे पारितोषिक पाहतो. बाईक्स देखील असतात या पारितोषिकासाठी. मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्याने भरपूर रन्स बनवले आणि चांगली बॅटिंग सुरुवातीच्या सामन्यापासून केली, तर या रेसमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जित देखील होता, प्रितेश देखील होता. प्रितेशने 45 रन आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या. कामरान देखील होता, कामरानने तब्बल 51 रन्स बनवले होते. अप्पू देखील होता, अप्पूने 40 धाबा आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. माईज होता, माईजने 45 रन आणि 5 विकेट घेतल्या होत्या. आणि आटाडीचा सूरज देखील होता, त्याने 51 रन्स आणि 3 विकेट्स घेतले होते. अभिषेक देखील या रेसमध्ये होता, आशू देखील रेसमध्ये होता. परंतु या सर्वांना बाजूला सारून ज्याच्या नावाचा डंका वाजला, आणि लक्षात घ्या हे संपूर्ण जे पारितोषिक आपण देतोय ते फक्त 3 सामन्यांसाठी, म्हणजे क्वालिफायर राऊंड पर्यंतच धावा गृहीत धरलेल्या आहेत. सेमीफायनल फायनलच्या धावा आपण मोजलेल्या नाहीत, हे देखील लक्षात घ्या. तर सर्वांना बाजूला सारून, आणि सगळीकडे हाच नियम आहे, विकेटला आपण 3 गुण देतो आणि धावांचे गुण जे असतील ते ऍड करून पॉइंट सहित ही मालिकावीराची ट्रॉफी जाते. मग तो अष्टपैलू क्रिकेटर असतो, कधी कधी बॅट्समनच्या धावा जास्त असतात, मग तो विकेट जरी घेतले नाही तरी तोच राहतो मालिकावीर. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने त्याच्या बॅटमध्ये 102 धावा तब्बल आल्या, पहिल्याच मॅच मध्ये धमाकेदार सुरुवात केली, अर्धशतक या स्पर्धेत झलकावलं आणि 3 सामन्यामध्ये त्याने 102 धावा बनवून मालिकावीराची ट्रॉफी काबीज केली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे बोनकोडे आणि मालिकावीर ठरलाय विनीत दलवी. तर नक्कीच ते अनुपस्थित आहेत, कारण त्यांना देखील मॅच साठी जात होतो. मी मिनिश पाटील आणि रोशनजी संते सरांना विनंती करतोय, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या विनीत दलवीसाठी. 102 रन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये 64 धावांची एक विध्वंसक इनिंग साकारली आणि दोन्ही मॅच मध्ये पुढच्या चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. मॅन ऑफ द सिरीज. तर नक्कीच समीर पटेल साहेब आपल्यात उपस्थित आहेत, त्यांना या स्पर्धेविषयी 2 शब्द बोलायचे आहेत आणि त्यांना आपण संधी देतोय. या श्रद्धांजली चषक सांगोडा संघाचे आणि सांगोडा गावाचे मी खूप खूप आभारी आहे. हा एवढे दिवस संघ चालवले, एवढे दिवस हा सामना चालू राहिला आणि हा सामना चालू असताना एकही कोणत्या अनुचित प्रकार किंवा कोणताही घडला नाही. यासाठी मी त्या सर्व आयोजकांचे आणि एवढे सर्व मान्यवरांचे इथे असलेल्या सर्वांनी जे उपस्थित राहिले आणि कार्य पार पडले यांच्या सर्वांचं मी जातीने त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच सर्वांनी एकत्र येऊन खेळ खेळा, खेळ म्हणून खेळच केला, दुसरं काय करू नका. आणि या सर्वांना मी सांगतो का हा सामना राया गावाने जिंकल्याने मी कल्याण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष या निमित्ताने त्यांचं मी खूप 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 स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आणि जाता जाता एकच म्हणतो की आम्ही या हिंदुस्थानाचे मुसलमान आहोत आणि हिंदुस्थानामध्ये राहतो, हिंदुस्थानामध्ये खातो, हिंदुस्थानात राहतो. या हिंदुस्थानी शान बान आन राखणारे आम्ही मुसलमान आहोत. तर आम्ही नमाज पढत असताना 5 टाईमची नमाज पढत असताना या धरतीच्या अल्लाहला साक्षी म्हणून आम्ही या धरतीला सजदा करतो.
मेल्यानंतर या धर्तीमध्ये आम्हाला गाडला जातो. म्हणून या भारतभूमीचा आम्ही मुसलमान आम्हाला या भारताचा अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच ज्ञानेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण 2 शब्द ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो धन्यवाद. आपण आहात का शांत बसलात? अजून ट्रॉफी वितरण शेवटचा पारितोषिक शिल्लक आहे. मित्रांनो बोलण्यासाठी खूप आहे, परंतु मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपण सर्वजण इथे मान्यवर खूप वेळाने थांबलेले आहेत. खरं तर एक सांगोड्या गावाबद्दल मी थोडक्यात बोलेन. या सांगोडे गावामध्ये क्रिकेट जागवणारे आज जवळजवळ त्यांची मुले या क्रिकेटमध्ये खेळत आहेत आत्ताच्या लाईव्ह खेळामध्ये. परंतु जर सांगोडा गावामध्ये बघितलं आपण तर जवळजवळ 30,000ची टुर्नामेंट सुरुवात झाली 15 वर्षापूर्वी आणि आज ती टुर्नामेंट एवढी मोठी झाली आहे, या गावाचं नाव एवढं मोठं झालं आहे की ती 1 लाखापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. नक्कीच मिळवण्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. या गावामध्ये खूप वेळ आहे क्रिकेटचा, कारण आपण इथे पाहू शकतो की नवतरुण असतील, एजेड असतील. आज आदर्श घ्यायला पाहिजे रोप दादाचं. आज 53 वर्ष झाली परंतु सातत्याने क्रिकेट खेळतायत. कुठेतरी फिटनेसचा लेवल आहे, फिटनेस आपली स्वतःची आपण राखता आली पाहिजे. मित्रांनो मी खऱ्या अर्थाने अभि काका असतील, त्यांचे सहकारी साईका दिवाना संघ असेल, खूप चांगलं नियोजन आपल्या माध्यमातून इथे झालं आणि खूप सुंदर अशा रीत्या आपण ते खऱ्या अर्थाने पार सुद्धा पाडलं. मी माझ्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. थँक्यू. तर नक्कीच रोशन संते सर आपल्यातून रजा घेत आहे, परंतु त्यात तत्पूर्वी नक्कीच मी त्यांच्याकडनं देखील 2 शब्द ऐकू इच्छितो, कारण संपूर्ण स्पर्धा आपल्या आवाजूने झाली आहे आणि फक्त 2 शब्द मी आपल्या मुखातून ऐकणार आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिलं या स्पर्धेचं. खास करून मी या ग्राउंडबद्दल बोलेन, कारण की या ग्राउंडला संपूर्ण ग्रामस्थ मंडळाने जे मेहनत घेतलेली आहे, कारण की प्रत्येक वर्षी ते सुधारणा करतायत या ग्राउंडमध्ये. आणि तुम्ही 5 वर्ष अगोदर आला असाल तर या ग्राउंडची काय अवस्था होती आणि आता हे ग्राउंड किती सुंदर त्यांनी बनवलेलं आहे, त्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण की आपण खूप पाहतो की ग्राउंड नाही आहेत प्रत्येक भरपूर. डोंबिवलीमध्ये आता ग्राउंड कमी झालेले आहेत, कारण की आम्हाला जरी टुर्नामेंट ठेवायची असेल, आता आमची टुर्नामेंट आहे घेसरच्या मैदानावरती, म्हणजे 4 किलोमीटरला आमच्या गावापासून. रायावाल्याला देखील ग्राउंड नाही आहे बघा, कारण की सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत, त्यामुळे ग्राउंड देखील कमी होत चाललेले आहेत. परंतु हे खूप चांगलं ग्राउंड आणि त्यामध्ये ही खूप चांगली स्पर्धा. मला तरी वाटतं पहिल्यांदाच 1 लाखाची स्पर्धा सांगोडे गावामध्ये आणि ती देखील यशस्वीरित्या त्यांनी पार केली. आणि माझा आवडता संघ RCC राया संघ जिंकलेला आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मी अभिनंदन करेन. खास करून आमचे सर्व जे मित्रपरिवार आहे, फुरकान पावले असतील, नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये असतात. कामरान अप्पू असतील, रॉबबाय सुलतान यांचं थोडंसं प्रेम कमी झालेलं आहे आमच्यावरती. आणि खरंच कारण की त्यांचं प्रेम खूप होतं पहिल्यापासून, कारण की कल्याण ग्रामीणमध्ये कोणती स्पर्धा असेल, राया संघ आला की समजायचं ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची तुम्ही विसरून जा. कारण जो काल होता 17, 18, 19, 20 मी त्यांचं जवळून क्रिकेट पाहिलेलं आहे. जेव्हा अख्तर होते, मुंटू होते, हे खूप मोठी मोठी नावं होती त्यांच्या टीममध्ये. रॉब बाय त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की एखादा यंगस्टरला लाजवेल असा परफॉर्मन्स नेहमीच त्यांचा राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने ओमी सुतार आपलं देखील मी मनापासून आभार मानेन. खऱ्या अर्थाने या डेटला भरपूर टुर्नामेंट होत्या, भरपूर म्हणजे भरपूर. मी 15 दिवसा अगोदर कॉल केला होता की नक्की ॲडजस्ट होईल का, तर ओमीने सांगितलं की दादा तुलाच यायचं आहे, तर मी आलो. खऱ्या अर्थाने मी जो शब्द देतो प्रत्येक आयोजकाला तो शेवटपर्यंत पाळतो. आणि सांगोडेकरांचं प्रेम आहे भरपूर, त्याबद्दल दादा तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. असंच प्रेम नेहमीच असू द्या. आणि मी माझे 2 शब्द नक्कीच संपवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू. तर रोशन संते सर आपल्यातून रजा घेत आहे, तर त्यांचा देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. तर दरम्यान गिरीश सुतार साहेब देखील उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. गिरीश सुतार साहेब या. तर नक्कीच कृष्णा सुतार साहेब देखील ते उपस्थित आहेत, त्यांना देखील 2 शब्द बोलण्याची आपण संधी देतोय. नक्की 2 शब्दामध्ये आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात
हॅलो. आजच्या आमच्या या सांगोड्या गावामधून श्रद्धांजली चषक यासाठी सर्व जे संघ सांगोड्यामध्ये 40 संघ आले आणि खरोखर 40 संघ आल्याच्यानंतर एक मनाला एक समाधानी वाटल्यासारखं वाटतं का खरोखर माझा गाव कल्याण तालुक्यामध्ये एकदम ग्रामीण भागामध्ये असलेला तरीसुद्धा माझ्या गावातले तरुण 9 तरुण वर्ग हे खरोखर एक झटणारे करणारे आणि त्याच्यामध्ये वावरणारे आहेत. आणि असाच सहवास माझ्या ग्रामस्थांकडनं माझ्या 9 तरुणांना मिळावा आणि असेच कार्यक्रमाला उत्साह निर्माण व्हावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमामध्ये जो पण 1 नंबरची ट्रॉफी मला सुरुवातीला असंच बोलायचं आहे का 40 संघ असतावेळेस 40 संघामधून नंबर 1 गाठायचा बोलावाचे सामान्य काम नाही. काही गोष्ट लय मोठी तणमन धनाची आणि सर्व गोष्टीची तयारी लागते तेव्हा तो संघ जिंकला जातो. असे एवढे 2 शब्द बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मान्यवर रायगावचे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो. ॲडव्होकेट राजेश पाटील साहेब याचे खूप चेअरअप करत आहे. 2 शब्दामध्ये नक्कीच आपण मनोगत व्यक्त करायचे. पहा त्यांचा फॅन बेस. सांगोड्या गावामध्ये श्रद्धांजली चषक बघायला आम्ही आलो आणि आमची पोरा कुठेही जाती तिथं चर्चा होतोय का की त्यांना खूप इंटरेस्ट आहे खेळण्यासाठी. आणि माझ्या गावाची पोरगा जिंकली आणि सांगोड्यावाल्यांनी जो आम्हाला संधी दिली याबद्दल मी धन्यवाद करतो. नक्कीच उमेश केने सर आपण या प्लीज. तर सर्व मान्यवर आता देखील त्यांना देखील उत्सुकता लागली की आपल्याला कधी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी द्यायची. तर नक्कीच ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी भरपूर जड आहे आणि कृष्णा सुतार साहेबांनी सांगितलं देखील की यासाठी मेहनत तन मन धनाने करावी लागते. कारण फक्त स्पर्धेमध्ये गेलात आणि भाग घेतला आणि ट्रॉफी जिंकली असा भाग नसतो. तर त्याच्यासाठी तेवढी मेहनत आहे. फक्त आपण 5 दिवस नाही तर संपूर्ण 3-4 महिने सराव करून तो कुठेतरी बक्षीस आपण जिंकत असतो. आणि मी सर्व मान्यवर इथे जे बसलेत त्यांना विनंती करा आपण पहिल्यांदा उठायचं आहे. उठून ही ट्रॉफी उचलायची आहे आणि राय टीम त्यांना सुपूर्द करायची आहे. तर चॅम्पियन इज अ चॅम्पियन. राय टीमचा आवाज शांत झालाय म्हणून मी देखील शांत आहे. हारकर जीतने वाली को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को कौन कहते हैं? आरसीसी राया. चॅम्पियन इज द चॅम्पियन. विनर राहिलाय आरसीसी राया. डीजे तर नक्कीच आरसीसी राय हा संघ पुरस्कृत केला होता. सन्माननीय आदरणीय मोरेश्वर पाटील साहेबांनी आणि विकास पाटील साहेबांनी. अप्पू सन्माननीय आदरणीय मोरेश्वर परशुराम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि विकास पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांच्या संघाने पटकावलाय प्रथम पारितोषिक. चॅम्पियन राहिले त्या स्पर्धेतील. काय जबरदस्त खेळ झाला राय संघाचा आणि एक क्रीडांगण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने लकी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एक मोठं मन दर्यादिल इन्सान या परिसरातील मोरेश्वर परशुराम पाटील यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी असेल. कारण या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं आणि हा संघ त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केला होता. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आरसीसी राया. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मोरेश्वर पाटील. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन विकास पाटील. तर मित्रांनो चॅम्पियन राहिला आरसीसी राया संघ आणि आज ही स्पर्धा यशस्वी झाली. याच्यामध्ये सांगोडेकरांचा खूप मोठा खारीचा वाटा होता.
तर सर्व सांगोडेकरांचा मी नक्कीच आभारी आहे. तर ही स्पर्धा आज इथे संपन्न झाली आणि या स्पर्धेच्या वतीनं एक सांगेल की नजर चुकीने जर कोणी राहिला असेल तर क्षमस्व. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं काय जर चूक झाली असेल तरी देखील क्षमस्व. आणि या स्पर्धेचा सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा संपला असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. आम्ही करणार